पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 10 मराठी. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 10. करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 10. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. बंधुजन हो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. याविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशामध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. सर्वांनी एकच आध्यात्मिक अन्न खाल्ले आणि सर्व एकच आध्यात्मिक पाणी प्याले, कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते. तो खडक तर ख्रिस्त होता. तरी त्यातील बहुतेक लोकांविषयी परमेश्वर संतुष्ट नव्हता. ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. ह्या गोष्टी आपल्याला दाखले अशा झाल्या, यासाठी की त्यांनी लोभ धरला तसे आपण वाईट गोष्टींचे लोभी होऊ नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे होऊ नका. लोक खायला प्यायला बसले, नंतर खेळावयाला उठले, असे शास्त्रात लिहिले आहे. त्यापैकी कित्येकांनी जार कर्म केले, त्याप्रमाणे आपण जार कर्म करू नये. ते एका दिवसात 23,000 मरून पडले. त्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा केली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. त्याप्रमाणे आपण प्रभूची परीक्षा करू नये. त्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. त्याप्रमाणे तुम्ही कुरकुर करू नका. या गोष्टी दाखल्याच्या रूपाने त्यास घडल्या आणि ज्या आपणावर युगाचा शेवट आला आहे त्या आपल्या बोधासाठी त्यांना लिहिल्या आहेत. यास्तव आपण उभे आहो असे ज्यास वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. मनुष्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही. आणि परमेश्वर विश्वास पात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करील, असे की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. मूर्तीपूजेचा त्याग केला पाहिजे. मूर्तीपूजेचा त्याग केला पाहिजे. यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तीपूजेपासून दूर पळा. तुम्हास सुज्ञ समजून मी तुम्हाबरोबर बोलतो. मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताची सहभागिता आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आहे की नाही? आपण बहुत असून एक भाकर एक शरीर असे आहोत. आपण सर्व त्या एका भाकरीचे विभागी आहोत. जे जातीचे इस्रायल त्याकडे पहा. यज्ञ भक्षण करणारे विधीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीचा नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे काय? नाही. विदेशी लोक जो यज्ञ करतात तो परमेश्वराला नव्हे तर भूताला करतात आणि तुम्ही भूताचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूताचा प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूताच्या मेजावरचे तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्यापेक्षा बलवान आहो काय? सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतात असे नाही. सर्व गोष्टी करण्याची मुभा आहे, तरी सर्व गोष्टी वृद्धी करतात असे नाही. कोणी आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पहावे. खाटीक बाजारात जे विकण्यात येते ते निशंका मनोवृत्तीने चौकशी न करता खा, कारण पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते प्रभूचे आहे. विश्वास न ठेवणाऱ्यापैकी कोणी तुम्हाला जेवायला बोलाविले आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्या पुढे वाढतील ते निशंका
मनोवृत्तीने चौकशी न करता खा. परंतु कोणी तुम्हाला सांगेल की हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे कळविले त्याकरता व मनाला शंका न यावी याकरता खाऊ नका. शंका ही तुझ्या मनात नव्हे तर त्याच्या. कारण माझ्या स्वतंत्रतेचा न्यायनिवाडा दुसऱ्याच्या विवेक भावनेने का व्हावा? मी आभारपूर्वक खातो, तर ज्याविषयी मी आभार व्यक्त करतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? यास्तव तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठी करा. यहुद्यास, हेलन्यास व परमेश्वराच्या मंडळीसही अडखळविणारे होऊ नका. तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांस संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वहित न पाहता बहुतांचे हित पाहतो, तसे तुम्ही करा.